चाकूच्या धाकावर एखाद्या महिलेला पळून नेलं, गुजरातमध्ये नेलं, 3 महिने सतत चाकूचा धाक दाखवून बलात्कार केला, म्हणजे तो उषा पायथ्याला चाकूच घेऊन बसत होता का? हाही प्रश्न तुमच्या आमच्या मनामध्ये निर्माण होतो. आणि मग अशा घटना ज्यावेळेस घडतात किंवा समोर येतात किंवा माध्यमातून तुमच्या आमच्या समोर येतात, तर अशा वेळेस मग आपण एकतर त्या कायद्यातले तज्ञ नसल्यामुळे आपण त्याच्यावर भाष्य करू शकत नाही. मात्र आपण या गोष्टीवर चर्चा करत असतो आणि गावापासून एक 3 किलोमीटर अंतरावर एक माध्यमिक शाळा आहे आणि त्या शाळेमध्ये मुलं आणि मुली शिक्षणासाठी पायी जातात. आणि मग जात असताना एक मुलगा आणि मुलगी दोघंही 12व्या वर्गात आहेत. दोघांचंही वय 17 वर्ष आहे. दोघंही अल्पवयीन आहेत. आणि मग अशा स्थितीमध्ये अ, मुलगा आणि मुलगी हे दोघंही समजा त्यांचं परस्पर संवाद होतो किंवा इंटरॅक्शन होतं. आणि इंटरॅक्शन झाल्याच्या नंतर मग आता ते स्वाभाविक आहे. 17 वर्षाचं वय आहे, भिन्नलिंगी आकर्षण असतं. दोघंही लैंगिक आकर्षणातून एकमेकांकडे आकृष्ट होतात. त्याच्यावर कुठेतरी एक नैतिक दबाव असतो किंवा नैतिक मूल्यांचा प्रभाव असतो. त्याच्यामुळे मुलं-मुली एकमेकांना बोलायचं टाळतात. मात्र हे आकर्षण असणं ही एक नैसर्गिक क्रिया आहे, प्रक्रिया आहे, स्वाभाविक आहे ते. कारण